1,15,000 सबस्क्राईब नंतर माझ्यासोबत काय घडलं? मित्रांनो, 1,15,000 सबस्क्रायबर्स हा आकडा पूर्ण झाल्यानंतर मला वाटलं होतं की आता सगळं एकदम सोपं होईल. पण खरं सांगायचं तर त्यानंतर जे घडलं त्याची मी कल्पनाही केली नव्हती. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी प्रमोद पोंढेकर. आज मी तुम्हाला 1,15,000 सबस्क्राईब नंतर माझ्यासोबत घडलेल्या काही गोष्टी सांगणार आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे लोक मला ओळखायला लागले. रस्त्यावर, एखाद्या कार्यक्रमात किंवा प्रवासात अचानक कुणीतरी म्हणायचं, अरे तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ करतात ते प्रमोद ना. हा अनुभव खूप वेगळा होता. पण त्याच वेळी दुसरी गोष्टही घडली. जबाबदारी खूप वाढली. आता प्रत्येक व्हिडिओ टाकण्याआधी 10 वेळा विचार करावा लागतो, कारण हजारो लोक तो पाहणार असतात. तिसरी गोष्ट, मला वाटलं होतं की आता प्रत्येक व्हिडिओ लाखो व्ह्यूज घेईल, पण तसं अजिबात झालं नाही. आजही काही व्हिडिओ कमी चालतात, काही जास्त चालतात. तेव्हा समजलं, सबस्क्रायबर्स वाढले म्हणजे सक्सेस कायमची मिळाली असं नसतं. चौथी गोष्ट, कौतुक जितकं वाढलं तितकंच टीकाही वाढली. काही लोक मनापासून प्रेम देतात, तर काही विनाकारण नकारात्मक बोलतात. पण या सगळ्यांनी मला मजबूत बनवतं. आज शेवटी सर्वात मोठी गोष्ट, 1,15,000 सबस्क्रायबर्सने माझं आयुष्य बदललं नाही, पण माझा विचार बदलला. आता प्रत्येक दिवस हा कालपेक्षा चांगला व्हिडिओ बनवण्यासाठी असतो. प्रत्येक व्ह्यूवरचा वेळ महत्त्वाचा वाटतो आणि प्रत्येक सबस्क्राईब ही माझ्यासाठी एक जबाबदारी आहे. म्हणून जर तुम्ही आज यूट्यूब सुरू करत असाल तर एका आकड्याचं स्वप्न पाहू नका. त्या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी लागणाऱ्या मेहनतीवर प्रेम करा. कारण खरी मजा डेस्टिनेशनमध्ये नाही, तर त्या प्रवासात असते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा आणि अशाच खऱ्या यूट्यूब अनुभवांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.